हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर क्लासेस. तर मुलांनो, आपण आपल्या इयत्ता 5वीतील तिसऱ्या गद्यात चतुर मुलगी या गद्याला सुरुवात केलेली होती आणि याच्या आधीचे 2 व्हिडिओज पण पाहिलेले होते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बादशाह अकबराच्या राज दरबारामध्ये बिरबलाला खास मानाची जागा होती. का बरं होती? कारण की बिरबल हा बादशाह अकबराचे जे नवरत्न होते त्या नवरत्नांपैकी एक होता. तर मुलांनो, त्यासोबतच तो बादशहाची करमणूक देखील खास विनोदी शैलीत करीत असे. तर बिरबल हा अकबराच्या नवरत्नांपैकी एक होता. तर नवरत्न म्हणजेच काय होते ते मी याच्या आधी सांगितलं आणि अकबराचे नवरत्न कोण कोण होते हेही तुम्हाला सांगितलेलं होतं. तर मुलांनो, नवरत्न म्हणजे अकबराच्या दरबारातील जे 9 कर्तृत्व संपन्न व्यक्ती होते त्या 9 कर्तृत्व संपन्न व्यक्तींचे जे दरबार होतं त्यालाच म्हणतात नवरत्न दरबार. तर अकबर बादशहाला बिरबल सल्ला देत असे. बिरबलाप्रमाणेच त्याची मुलगीही हजर जवाब देत असे. तर अकबर बादशाहला बिरबल सल्ला देत असे. सल्ला म्हणजे जो होते एडवाइस. तो अकबर बादशाह को बिरबल द्वारा एडवाइस दी जाती थी, क्योंकि वह कुछ नवरत्न भी था. नवरत्न यानी उसमें वो उतना कर्तृत्व संपन्न था, इसलिए वो उसे क्या देता था, एडवाइस भी करता था. और उसके साथ साथ उसकी जो बेटी थी बिरबल की, वो भी हजर जवाब देती थी. हजर जवाब यानी क्या होता है, क्विकली विटेड. तर हजर जवाब म्हणजे क्या होते, क्विकली विटेड यानी कि झट से उत्तर देने वाले. यानी अगर आपने सवाल पूछे तो सवाल का उत्तर तभी के तभी देने वाले, उसे क्या बोलते हैं, हजर जवाब. तर बिरबलाची मुलगीही त्याला हजर जवाब देत असे. मग काय आहे की एकदा बिरबल आजारी होता. बरेच दिवस बिरबल दरबारात आला नाही. आजारी बिरबलाला भेटण्यासाठी बादशाह त्याच्या घरी गेला. मग काय झालं की एकदा बिरबल आजारी होता. आजारी म्हणजेच काय होते, रोगी. त्यालाच आपण काय म्हणू इंग्रजीमध्ये सिक. त्यालाच काय म्हणू, सिक. तर एकदा बिरबल आजारी होता. मग बरेच दिवस बिरबल राज दरबारात आला नाही आणि आजारी बिरबलाला भेटण्यासाठी बादशाह त्याच्या घरी गेला. तर बादशाह हा बिरबलाच्या घरी का गेला, तर बिरबल हा आजारी होता आणि आजारी असल्यामुळे तो बरेच दिवस दरबारात आला नाही आणि त्याच्यामुळे आजारी बिरबलाला भेटण्यासाठी म्हणून बादशाह त्याच्या घरी गेला. लक्षात ठेवा मुलांनो, परत एकदा मी प्रश्न सांगत आहे की बादशाह अकबर बिरबलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी का गेला. तर याचं उत्तर आहे की बिरबल आजारी होता आणि बरेच दिवस तो दरबारात आला नाही आणि आजारी बिरबलाला भेटण्यासाठी म्हणून बादशाह त्याच्या घरी गेला. तर इथे दिला आहे घर म्हणजेच होते गृह, सदन. त्यालाच आपण काय म्हणू, आलय. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, होम. मग घराच्या फाटकातून अंगणात शिरताच एक 9-10 वर्षाची मुलगी खेळताना दिसली. बादशहाने त्या मुलीला विचारले, बेटी, तुझे वडील घरात आहेत का? मग काय झालं, मग त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या अंगणामध्ये फाटक म्हणजेच गेट. तर फाटकातून आतमध्ये गेल्यानंतर अंगणात शिरताच, अंगणामध्ये जाताच एक 9-10 वर्षाची मुलगी खेळताना दिसली. किती वर्षाची मुलगी? 9-10 वर्षाची. 9-10 वर्षाची मुलगी खेळताना दिसल्यानंतर मग बादशहाने त्या मुलीला विचारलं की बेटी, तुझे वडील घरात आहेत का? बेटी कुणाला म्हटलं, तर ती जी मुलगी होती त्या मुलीला विचारलं, बेटी, तुझे वडील घरात आहेत का? असे कोणी विचारलं, तर बादशाह अकबरने कुणाला विचारलं, त्या मुलीला विचारलं. जी 9-10 वर्षाची मुलगी होती त्या मुलीला विचारलं. आणि वडील म्हणजेच होते जनक. त्यालाच काय म्हणू आपण इंग्रजीमध्ये, फादर. तर तुझे वडील घरात आहेत का? परत एकदा ऐका मुलांनो की बादशाह अकबर बिरबलाच्या घरी का गेला, तर आजारी बिरबलाला भेटण्यासाठी म्हणून बादशाह अकबर बिरबलाच्या घरी गेला. हे एका वाक्यात उत्तर झालं. याला विस्तृत करून लिहायचं असेल तर बिरबल एकदा आजारी होता, बरेच दिवस तो दरबारात आला नाही आणि आजारी बिरबलाला भेटण्यासाठी म्हणून बादशाह अकबर त्याच्या घरी गेला. मग त्याच्या घरी गेल्यानंतर घराच्या फाटकातून अंगणात शिरताच त्याला एक 9-10 वर्षाची मुलगी खेळताना दिसली. बादशहाने त्या मुलीला काय विचारलं, तर बेटी, तुझे वडील घरात आहेत का? असा प्रश्न त्या बादशहाने त्या 9-10 वर्षाच्या मुलीला विचारलं. तर मुलांनो, आज मी जे शब्दार्थ सांगितले आहेत ते शब्दार्थ तुम्हाला लिहायचं आहे आणि सोबतच पेज क्रमांक 16 वरचं तुम्हाला शुद्धलेखन देखील लिहायचं आहे. पेज क्रमांक 16 का शुद्धलेखन भी आपको लिखना है. तर मुलांनो, आजचा पोर्शन तुम्हाला समजला असेल तर जे होमवर्क सांगितलेलं आहे आणि एक प्रश्न पण लिहायचा आहे की बादशाह अकबर बिरबलाच्या घरी का गेला. तर याचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे नोटबुकमध्ये आणि ते सुटसुटीत लिहायचं, कुठलीही चूक करायची नाही. तर हा आहे तुमचा आजचा होमवर्क आणि शुद्धलेखन पण लिहायचं आहे पान क्रमांक 16 वरचं. सो थँक्यू फॉर टुडे.